केलेलं आहे वर. दुसरी एक गोष्ट, गावातले जे लोक आहे तुम्हाला सपोर्ट करत नाही का या बाबतीमध्ये? सपोर्ट लोक करतात, पण त्या तिथपर्यंत त्या माणसाचं त्याच्या पुढे येत नाही ना, त्याच्या समोर येत नाही ना. त्यांची दहशतच अशी निर्माण करून ठेवली हा ग्रामपंचायत छोटी आहे, आणि जो समजा असं काही बोलायला जाईल ना, मग त्यांच्यावर ते काही ना काही करणार. दोषी होते त्या माणसाची. हा, एवढी दहशत आहे. या दहशतीखाली लोक राहिले. आम्ही भयंकर लोकांना, पाटलाला सपोर्ट केला, ग्रामसेवकला, सरपंचाला, ते कोणीच नाही आले आमच्यापर्यंत. ते म्हणते तो येवा तर तो आम्हाला बोलून देणार नाही म्हणे, अशी दहशत. बरं ठीक आहे, आता ह्या निमित्ताने तुमचं प्रकरण अगदी संपूर्ण जिल्हा 2-4 जिल्ह्यामध्ये आता हे माहीत झालेलं आहे. आता तुम्ही अर्ज करणार का तहसीलदाराला की बा आम्हाला रस्ता वगैरे किंवा फेरफारच्या नोंदी कुठून करू अर्ज. हा, आम्ही करू अर्ज तहसीलदारला. पूर्वी फार आमचा रस्ता होता, पण पूर्वी काय झालं, पूर्वी म्हणजे ते असे काही लिहून घेतलेले नव्हतं ना. आता भविष्यातलं म्हणजे कोणी कोणी लिहून घेतले नाही, पण तहसीलदार का अधिकारी ना तुम्हाला तर रस्ता देणंच आहे ना. हा, देण्याचं आम्हाला रस्ताच नाही. आम्हाला पाणी जर आलं ना, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, तुम्ही आमची परिस्थिती बघितली नाही काय, इतकं पाणी येतं तिथं. आता हे देवणीचं पाणी आपल्या ईशान्येश्वर जो रस्ता आहे हा, ना, तोच रस्ता पूर्ण हा माहिती आहे. तोच पाण्याखाली येतो तो. मग आम्ही काय करतो, पाणी असलं काय म्हटलं तुम्ही? पाणी येतं म्हणजे लय हाल होतं, जायला जागा नाही. आम्ही डायरेक्ट त्या बंधाऱ्यावरून अक्षरशः जातो, त्या पाण्यातून बंधाऱ्यातून जातो आम्ही, आणि मग तिथे बंधाऱ्याच्या कोपऱ्याला उतरायचं आणि नंतर पुढे जायचं. पोरांमुळे तुम्हाला मग नावीला पोरामुळे मग शेवटी पोरं शाळेमध्ये दररोज कवर आपण जाणार आहे, तिथून येणार आहे. तुम्ही आता तिथं पाहिलं ना, तो मोठा बांधारा आहे, मोठ्या बांधाऱ्याच्या खाली छोटा बांधारा आहे. हा, तिथे 2 बंधारे. आणि त्या पाण्यामुळे यांचा प्रॉब्लेम. हा, तिथे खाली छोटे 2 बंधारे. दुसरीकडचे होते, माझ्या अंदाजे कुंदेवाडीचे होते ते. अच्छा, कुंदेवाडीचे होते कोणतरी, त्यांचं आडनाव लक्षात नाही, परंतु तिकडचे होते. त्याच्या अगोदर ती कोण जमीन मारवाडी होता हो, वाटतं. कोणीतरी- त्याच्या अगोदर कोण होतं? त्याच्या अगोदर मारवाड्याच्या अगोदर आहे ना, ती आमच्याच भावकीतली जमीन होती. बरोबर ना, शेळकेच होते ते, बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर जे मंदिराच्या समोरचं जे शेत आहे ते घेतल्यानंतर नंतर ते दुसरं क्षेत्र घेतलं ना त्यांनी. हा हा हा, नाही नाही, त्यांचं काय अगोदर आडनाव होतं? अगोदर हे आहे ना, हे जे 16 एकर का आहे ते अगोदर घेतलेलं आहे. त्याच्या समोरचं नंतर घेतलं ना, हो, ते कोण होते? ते कोण होतं आडनाव? ते पण आमचे शेळकेचे. मग मला तेच म्हणायचं आहे की तुमच्या भाविष्य होते का ते? हो, जुन्या काळचे आजोबा पंजोबांचे. अच्छा, आजोबा पंजोबांचे भविष्य होते बुवा ते. तुम्ही पूर्वी तिथूनच जायचे? हो, आमचे वडील वगैरे सगळे तिकडनंच यायचे. पण पूर्वीच्या काळी कसं संपूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळं बाजरी हे एकच पीक होतं आपलं शेतकरी माणसाचं. आणि बाजरीची एकदा पेरणी झाल्यानंतर डायरेक्ट सोंगायलाच यायचे. सोंगणी वगैरे झाल्यानंतर मग पाऊस पडेपर्यंत रानं मोकळेच राहायचे. पण तरीसुद्धा आमचा नेहमीचा वहिवाटीचा जो रस्ता होता, या दोन्ही